तर आला भावांनो, परत एकदा मारुती शिंदे आला. पण आज काहीही घाण शिवीगाळ वगैरे काही आज करणार नाही. कारण की आज जे बोलायचं का मला, की आज ह्या रांडांच्या विषयातच बोलणार आहे मी. त्या 2 रांडा जे आहेत का त्यांच्या विषयातच बोलणार आहे, पण घाण शिवी वगैरे देणार नाही. का तर त्यांच्या विषयात मला काय बोलायचे की आज कुठेतरी सपोर्ट कमी पडतोय ड्रायव्हर भावांचा. कुठेतरी म्हणजे तुम्हाला सांगतो, 100% फक्त 10% ड्रायव्हर त्या बाईच्या विरोधात आहेत. बाकीचे ड्रायव्हर विरोधात आहेत पण दाखवत नाहीत. का तर आज त्या गोष्टीची लई गरज आहे. कसं आहे, कमेंटमध्ये बोलून नाही फायदा. आज ती प्रियंका जाधव ताई वकील आहे, ती लेडीज, ती ड्रायव्हरच्या बाबतीत बोलली होती की बाबा तुम्ही, त्या बाईला बोलली होती की तू ड्रायव्हरांना का ट्रोल करते. ठीक आहे, आज तिचे सुद्धा असले घाणेरडे व्हिडिओ बनवल्यात. आज मया सुद्धा चेहऱ्यावर असले घाण व्हिडिओ बनवतात. मला त्याचा फरक पडत नाही, सोडा विषय. पण त्या ताईचे सुद्धा व्हिडिओ असले घाण जोडलेत काय. आज ती ताई ड्रायव्हरसाठी लढती. ठीक आहे, आज ड्रायव्हरचा सपोर्ट जर तिच्यासोबत नसेल किंवा मी लढतो मया सगळं नसेल किंवा अजून जे 10% जे ड्रायव्हर आहेत ते ज्यांचे म्हणजे त्या लेडीजच्या जे आहे सीमा रणनीती, तिच्या अकाउंटमध्ये जाऊन बघा की तिनं किती प्रकारे मतलब किती घाण रोस्ट केले. म्हणजे बेकार एकदम. पहिले ड्रायव्हरांना शिवीगाळ तिने केली, त्यानंतर ड्रायव्हर तिला रोस्ट करायला लागले. ठीक आहे, बघा मित्रांनो, कुठेतरी ड्रायव्हर कम पडायला लागले. तर जर आज तिला जर सुट्टी दिली, ठीक आहे, त्या सीमाला आज जर सुट्टी दिली तर उद्या तुम्हाला सांगतो, गॅरंटी लिहून घ्या मग, उद्याच्याला ड्रायव्हर चालता असल्या रांडा येऊन थोबडीत आणून जातात. थोबडीत ड्रायव्हरच्या गाडीत दम नाही राहणार की त्याच्या पुढे बोला. आज हिला जर सोडलं तर उद्या लय म्हणजे लय वाईट दिवस येणार आहेत. ठीक आहे, आज ही एवढा घाणेरडा विषय करून टाकला ड्रायव्हरचा तिने. आज ड्रायव्हर एवढे म्हणजे गप बसल्यात, एवढे शांत बसल्यात की बस बघायला नको. आम्हाला रोस्ट केलं त्यामुळं म्हणत नाही, आम्ही तिला रोस्ट केलं असं नाही की सोडले तिला सुट्टी तर देणारच नाही, विषयच नाही. पण हे 8 आणि 10 ड्रायव्हरच्यानं काय होत नाही. तिने जेवढ्याने रोस्ट केलं, जेवढ्याने तिला रोस्ट केलं का 10-15 ड्रायव्हर आहेत तेवढ्याचे तिने रिप्लाय दिलेले आहेत. तर बघा, याच्यात लवकरात लवकर काहीतरी आपल्याला करणं लागणार आहे. निर्णय, गुन्हा दाखल करा तिच्यावर. आम्हीही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल करा, तेव्हा कुठंतरी हे सगळं नीट होईल. बघा.